मोर्शी वरुड मतदारसंघात महायुतीत पेटलं पुन्हा महायुद्ध। माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना समज द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरुड पोलीस स्टेशनला निवेदन। आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत। ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। काही दिवसाआधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात वरुड पोलीस स्टेशन येथे खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वरुड पोलीस स्टेशनवर धडक देऊन केलाय। मंडळी, मोर्शी विधानसभा मतदारसंघातील वरुड, मोर्शी, शेगाट नगर परिषद क्षेत्रातील विकास कामांसाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेले कोट्यवधी रुपयांची विकास कामे आमदार चंदू यावलकर यांनी रद्द केल्याचा आरोप माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केला होता। त्यानंतर 29 जून रोजी आमदार चंदू यावलकर यांनी भारतीय जनताच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली व माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर अनेक आरोप केले असून काही भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार टीकाही केली। आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं कसं घडलं ते पाहूया। माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडून वरुड, मोर्शी, शेगाट नगर परिषद करिता 15 कोटीची मंजूर केलेली विकास कामे रद्द करण्यात आल्यानंतर मतदारसंघातील जनतेमध्ये मोठा संभ्रम पसरला होता। सदर कामे शासनाकडून का रद्द करण्यात आली याबाबत जनतेला अवगत करण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन 23 जून रोजी विश्रामगृह वरुड येथे पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये सन 2023-24 मध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडून नगर परिषद वरुड, शेगाट व मोर्शी करिता 15 कोटींची मंजूर केलेली विकास कामे आमदार उमेश यावलकर यांनी शासनाला पत्र देऊन सदर कामे रद्द करण्याची मागणी केली असल्याचा आरोप माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुराव्यासहित या पत्रकार परिषदेमध्ये केला। त्यानंतर सदर कामे रद्द करण्यात आली असल्यामुळे वरुड नगर परिषदेसह शेगाट, मोर्शी नगर परिषद हद्दीतील प्रस्तावित कामे होणार नसल्यामुळे जनतेचे प्रचंड नुकसान झाले असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार उमेश यावलकर यांचा निषेधही केला व माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेली विकास कामे विद्यमान आमदारांनी तत्काळ 10 दिवसाच्या आत मंजूर करून दाखवावी अशी मागणी देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यकर्त्यांनी केली। मात्र या पत्रकार परिषदेनंतर आमदार चंदू यावलकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन पत्रकार परिषद घेतली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह आमदारांनी देखील माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार टीका केली व अनेक आरोपही केले। आणि यानंतर थेट भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी धमकी दिल्याची तक्रार वरुड पोलीस स्टेशनमध्ये सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन दिली। आणि त्यानंतर आता खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना समज द्या अशी मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वरुड पोलीस स्टेशनमध्ये धडक देऊन केली आहे। त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या खोट्या तक्रारी व त्यांच्या अशोभनीय भाषेचा निषेध देखील माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यकर्त्यांनी केला। तर भाजप पदाधिकाऱ्यांनी अशा खोट्या तक्रारी केल्यामुळे मतदारसंघात असंतोष निर्माण झाल्यास भाजप पदाधिकारी जबाबदार राहणार असल्याची चेतावणी देखील यावेळी वरुड पोलीस स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने निवेदनातून दिली आहे। मंडळी, विशेष म्हणजे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीचे घटक असून मोर्शी वरुड मतदारसंघात मात्र याच महायुतीत पुन्हा महायुद्ध पेटलं असल्याचं चित्र दिसते आहे। आता या दोन पक्षाचा वाद मतदारसंघात आणखी पुढे काय दाखवतो, काय नेमकं यात नवीन ट्विस्ट समोर येतो याकडे संपूर्ण मोर्शी वरुड मतदारसंघाचे लक्ष लागले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।